सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण खूप अशा महिला, सुवासिनी महिला, कुमारिका मुली हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं माता लक्ष्मीचं व्रत करत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्रताचे असे कोणते नियम आहेत किंवा महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपल्या घरामध्ये कसं करायचं, कथा कशी पठण करायची किंवा जे छोट्या मोठ्या चुका आहेत की ज्या आपल्याकडून होऊ नये याची सुद्धा नक्कीच काळजी घ्या. तर हीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र असा महिना मानला गेला बघा. आणि प्रत्येक महिला ही लहानपणापासून सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत करत असते. प्रत्येक मुलगी जी पण शाळेला जात असेल किंवा कॉलेजमधल्या मुली असतील ह्या सर्वजण हे माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताला खूप आणि खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा, सेवा, उपासना केली जाते. तर आता मी तुम्हाला एक सांगते की माता लक्ष्मीचं आपण जे व्रत गुरुवारी करणार आहोत तर ते कोणी करायचं. तर माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे प्रत्येक व्यक्ती करू शकते. ज्या पण व्यक्तीला व्रत करण्याची इच्छा आहे ती व्यक्ती मनापासून हे व्रत करू शकते. पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात, एखादा मुलगासुद्धा हे व्रत करू शकतो, एखादी मुलगी पण करू शकते आणि कुमारिका मुलीसुद्धा करू शकतात, सुवासिनी महिलासुद्धा करू शकतात. थोडक्यात ज्या महिलेची इच्छा होईल, ज्या व्यक्तीची इच्छा होईल की मला हे व्रत करायचं आहे त्या व्यक्तीने नक्कीच आपल्या घरामध्ये हे मार्गशीर्ष महिन्यातलं 4 गुरुवारचं पूजा मांडणी करून व्रत नक्कीच करावं. ह्या व्रताचे नियमसुद्धा अगदी जास्त नाही, छोटेसे थोडेसेच नियम आहेत, पण ते नियमाचं पालन करून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच व्रत करा. पूजा मांडणी कशी आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर आता पहिला गुरुवार कधी पडतोय तर पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025ला हा पहिला गुरुवार आलेला आहे. त्याचप्रमाणे 4 डिसेंबर 2025ला दुसरा गुरुवार आलेला आहे. 11 डिसेंबर 2025ला तिसरा गुरुवार आलेला आहे आणि 18 डिसेंबर 2025ला चौथा गुरुवार आलेला आहे. तर आपल्याला या गुरुवारची आणि माता लक्ष्मीच्या गुरुवारची कथा, कहाणी याचं खूप आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे. कारण हा जो उपवास अगदी कुमारिका मुलगी किंवा जी पण मुलगी बघा, हा उपवास म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा उपवास जी पण कुमारिका महिला, जी पण व्यक्ती करते ना, तिच्या आयुष्यातील तिची इच्छा, मनोकामना ही माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करते. आणि ज्या घरामध्ये ह्या व्रत केलं जातं बघा, प्रत्येक हिंदू धर्मामध्ये ना म्हणजे असे खूप व्रत आहेत. मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय आहे की खूप असे व्रत आहेत. पण शाळेत जाणाऱ्या मुली किंवा आपण जर लहानपणापासून जर एखादं व्रत करत आलं असलं प्रथम तर ते हे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत आहे बघा. शाळेत जाणाऱ्या मुलीसुद्धा आणि कॉलेजमधल्या मुली, सर्व महिला ह्या लहानपणापासूनच आपण छोटा असताना म्हणजे एक 5वी-6वीला असल्यापासूनच आपण हे व्रत करत असतो. आणि ह्या व्रताचं महात्म्य आपल्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खूप आणि खूप जास्त आहे. कोणतीसुद्धा सुवासिनी महिला इतर उपवास तिच्याकडनं शक्य होत नाही, पण गुरुवारचे व्रत किंवा गुरुवारची पूजा मांडणी, कहाणी हे तिच्यात लहानपणापासून तिच्यामध्ये आहे. हा गुण प्रत्येक महिलेमध्ये असतो आणि ती लहानपणापासून हे सर्व बघत आलेलं असते आपल्या घरामध्ये आणि व्रत करत आलेलं असते. त्याच पद्धतीने तरी पुस्तक आहे बघा, महात्मा महालक्ष्मीचं. एक ती छोटीशी पुस्तक आहे, तुम्हाला प्रत्येक धार्मिक ठिकाणी मिळेल, अगदी कमी खर्चामध्ये मिळेल. ती तुम्ही तुमच्या घरी नक्कीच घेऊन या. आणि ज्या पण महिला प्रथम व्रत करत असतील ना त्यांना मी सांगते की हा व्रत नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या प्रत्येक कुटुंबावर राहते आणि माता लक्ष्मी आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करते. आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत केलं जातं त्या घरामध्ये कशाची सुद्धा कधीच कमतरता नसते. त्या घरामध्ये माता लक्ष्मी निरंतर वास करत राहते. त्या घरामध्ये पैशाची भरभराटी येते आणि त्या घरामध्ये संपत्ती जास्त प्रमाणात येत जाते, म्हणजे संपत्तीचं आगमन होतं. जेव्हा पण आपण एखादं कष्ट करत असतो, काम करत असतो, त्यावेळेला आपल्या कष्टाला, कामाला त्याचं फळ आपल्याला मिळत जातं. याच पद्धतीनं प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये नक्कीच गुरुवारचं व्रत करा. तर आता गुरुवारची पुस्तक जे आहे बघा ते छोटंसं आहे. त्या गुरुवारच्या पुस्तकामधली तुम्हाला कहाणी अगदी थोडक्यात सांगते. त्यामध्ये बघा एक जी राणी होती, म्हणजे राजाची राणी होती, ती पूर्वी खूप गरीब होती आणि त्यावेळेला तिनं माता लक्ष्मीचं व्रत केलं होतं गुरुवारचं. आणि त्यानंतर तिला जो पुढचा जन्म मिळाला त्या जन्मामध्ये ती अगदी राजवैभवात, तिला राजवैभव मिळालं पूर्ण. म्हणजे ती राजा राणी एकदम सुखासमाधानी राजवैभवात ती नांदू लागली. त्यामुळं राजवैभव मिळाल्यामुळं संपत्ती. आणि ह्या जन्मामध्ये तिला तिची आठवण करून देण्यासाठी महालक्ष्मी ही एका गुरुवारी म्हातारीचं रूप घेते आणि काठी टेकीत टेकीत त्या महालाजवळ येते राणीच्या.
राणी बाहेरून बघते, पण तिला माहीत नव्हतं की ही माता लक्ष्मी आहे साक्षात. ती तिच्या उद्धट वर्तणूक तिच्यावर दाखवते, म्हणजे तिला उद्धट शब्द वापरते आणि तिथून राणी महलात निघून जाते. पण राणीची मुलगी ही शांबाला होती, ती बाहेर येते आणि आजीबाई म्हणजेच माता लक्ष्मीला विचारते की काय झालं. तेव्हा माता लक्ष्मी तिला सर्व सांगते की ह्या व्रताविषयी सुद्धा माहिती सांगते आणि ती मुलगी जी शांबाला होती ती माता लक्ष्मीला ह्या व्रताबद्दल विचारते आणि ती सुद्धा हे व्रत करायला सुरुवात करते. पण राणी गेल्या जन्मामध्ये हे व्रत करत होती, ह्या जन्मामध्ये तिला पूर्ण विसर पडला होता. ह्याची आठवण करून देण्यासाठी हे सर्व विधिलिखित होतं बघा. पण जेव्हा शांबालेचं लग्न झालं तेव्हा तिची आई तिच्या घरी जाते आणि त्यानंतर जेव्हा शांबालेचं लग्न होतं त्यानंतर राणीला पूर्णपणे गरिबी येते. तिच्या बाबतीत खूप घटना अशा घडून जातात की ती अन्न पाण्याला सुद्धा महाग होऊन जाते बघा. त्या कहाणीमध्ये हे सर्व सांगितलेलं आहे. पण ज्या वेळेला ती शांबालाच्या घरी जाते आणि शेवटच्या गुरुवारी जाते तेव्हा तिला ते सर्व आठवतं मागच्या जन्मातलं आणि ती सुद्धा शेवटचा गुरुवार आपल्या मुलीसोबत म्हणजे शांबालेसोबत उपवास करते आणि तिला सुद्धा संपत्ती पुन्हा तिचं राजवैभव तिला परत मिळतं. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की जी पण व्यक्ती माता महालक्ष्मीचं व्रत करते तिच्या घरामध्ये संपत्ती येते, तिच्या घरामध्ये आनंद येते, सुख समाधान येते आणि तिच्या घरामधील जी पण व्यक्ती कष्ट कमवते, कमवून आणलेला जो पैसा असतो त्या पैशाचा योग्य वापर होतो, पैसा पुरवठ येतो, वर्षानुवर्ष त्या व्यक्तीच्या कुटुंबाची प्रगती होत जाते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं ज्या पण व्यक्तीला इच्छा आहे ना त्या व्यक्तीने नक्कीच माता लक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत आपल्या घरामध्ये नक्कीच करा. खूप आणि खूप महत्त्व आहे या गुरुवारच्या व्रताला. तर ही मी तुम्हाला थोडक्यात एक कहाणी सांगितली होती पुस्तकाची, पण कहाणी खूप प्रभावशाली कहाणी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर ह्या कहाणीला खूप असे महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामधले नियम तुम्हाला सांगते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण मार्गशीर्ष महिना हा अगदी धार्मिक कार्यासाठी खूप आणि खूप पवित्र मानला गेलेला. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना मानला गेलेला आहे. यासाठी ह्या महिन्यामध्ये होईल तितकं तुम्ही तुमच्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी भोजन बनवा. मांसाहारी या महिन्यामध्ये पूर्णपणे बंद करायचं आहे. हा एक नियम झाला. तर त्याच पद्धतीने आता गुरुवारी काय करायचं बघा. गुरुवारी जी पण व्यक्ती हे व्रत करणार आहे त्या व्यक्तीनं सकाळी गुरुवारी लवकर उठायचं. लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा टाकायचा आहे, एक छोटीशी रांगोळी घालायची, हुंबऱ्यांचं पूजन करायचं आणि त्यानंतर हुंबरटासुद्धा सुशोभित करायचं आहे. हळदी कुंकू लावायचं, हुंबऱ्यालासुद्धा हळदीचं लेपन करायचं आणि हुंबरट्यावर रांगोळी झाल्यानंतर घरात यायचं. त्यानंतर आपल्या सर्व देवांना अभिषेक घालून घ्यायचा, स्वामींना अभिषेक घालायचा, फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आणि सर्व देवांची पूजन वगैरे करून घ्यायची. आता तुमच्या प्रत्येकाच्या घरामधली पद्धत वेगळी असते. काहींच्या घरामध्ये पूजा मांडणी जी गुरुवारची असते ती सकाळी देवपूजा झाल्यानंतर करून घेतात, पण काहींच्या घरामध्ये पूजा मांडणी ही सायंकाळच्या वेळेला केली जाते. म्हणजे 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता गुरुवारी पूजा मांडणी केली जाते. आता आमच्या घरीसुद्धा पूजा मांडणी ही पहिल्यापासूनच संध्याकाळी 4 वाजता किंवा 5-5:30च्या दरम्यानच आम्ही आमच्या घरामध्ये पूजा मांडणी वगैरे करतो. कारण जास्त करून ह्या कथेमध्ये जर पूजा मांडणी असेल तर ती संध्याकाळीच केली जाते. पण तुमच्या घरामध्ये जसं असेल तसं तुम्ही करा. सकाळी जरी तुम्ही पूजा मांडणी वगैरे केली तरीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी उपवासाला फळ आहार घेऊनच आपल्याला गुरुवारचं व्रत हे करायचं असतं. 4 गुरुवारचं ह्या व्रतासाठी म्हणजे माता महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रतासाठी खारट, आंबट, तिखट, तेलकट हे पदार्थ खायचे नसतात. जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही फळाहार, गोड पदार्थ खाऊन उपवास करता येईल तेवढा खरा. कारण गुरुवारच्या व्रताला हेच नियम आहेत बघा एक. आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगते की बघा काही प्रॉब्लेममुळं जर तुम्हाला गोड पदार्थ खाणं शक्य नसेल तर तुमच्या घरात जशी परंपरा आहे आधीपासून तसं तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला एक माझ्या पद्धतीने सांगितलं, मला जेवढ्या माहिती होती तेवढी सांगितले. कारण ह्या व्रतासाठी फळ आहार आणि दूध, केळी, सफरचंद किंवा तुम्ही दही वगैरे सुद्धा खाऊ शकता. पण जेवढं करता येईल तेवढा तुम्ही गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला सांगते, आता हे फळ आहारचं वगैरे सांगितलं. आता आपण पूजा मांडणी वगैरे बघा, गुरुवारीची पूजा मांडणी करतो ती कशी करायची थोडक्यात बघा. तर ज्या दिवशी आपण पूजा मांडणी करणार आहे, पूर्वी बघा पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या म्हणजे जे पाणी आणायचं पूजा मांडणीसाठी ते पंचगंगा नदीचं जाऊन आणायचे. म्हणजे त्यांच्या इथं तलाव, विहीर जे होतं तिथून जाऊन त्यांनी ती कळशी जी असते पाण्याची भरून, म्हणजे आपला जो तांब्या असतो किंवा कलश जो आपण बनवणार असतो त्यामध्ये जे पाणी असतं ते नदीवरती, विहिरीवरती जाऊन त्या भरून आणत होत्या आणि त्या नदीवरच्या पाची झाडांच्या 5 पालवी त्या आणत होत्या. म्हणजे ह्यामध्ये बघा फुलांची पानं म्हणजे पालवी घ्यायची नसते तर फक्त 5 फळांच्या पालवी घ्यायची असतात. जी फळं झाडं असतात, फुलझाडं जरी तुम्ही घेतली तरी चालेल, पण शक्य होईल तेवढं तुम्ही चिक्कूचं एक फांदी घ्यायची, चिक्कूचं पान घेऊ शकता, आंब्याचं पान घेऊ शकता. तुमच्या इथं जी जी फळांची झाडं आहेत ना
त्या फळांच्या झाडाचं एक एक पालवी तुम्ही अशी 5 पालवी घेऊ शकता किंवा तुम्ही बाजारातून मार्केटमधून सुद्धा पालवी विकत आणू शकता पूजेसाठी लागणारी आणि झाडांची सुद्धा घेऊ शकता. पूर्वी सर्व स्त्रिया अशाच करत होत्या, झाडांच्या आणायच्या आणि जे पाणी आपण कलशामध्ये जे पूजा मांडणीसाठी पाणी घेत असतो ना, ते पाणीसुद्धा त्यांनी पंचगंगा नदीवरचं म्हणजेच नदीवरचं पाणी किंवा विहिरी तलावावरचं स्वच्छ जे पाणी असतं ते भरून ते आणत होत्या कलशामध्ये पूजा मांडणीसाठी. तर आत्ता बघा, आता आपण घरातलं जरी पाणी घेतलं तरी चालेल. तर काय करायचं, तर आपण जिथं देवपूजा केली तिथंच तुम्ही तुमच्या घरामध्ये जर जागा असेल तर तिथं पूजा मांडणी करा. शक्य होईल तेवढी तिथंच पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न करा. नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पवित्र तुम्हाला वाटते ना त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करा. आता पूजा मांडणी करायची, आता गुरुवार आहे, गुरुवार म्हटल्यानंतर आपल्याला फरशी वगैरे त्या दिवशी पुसायची नसते. त्यातनं पण तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीनं पुसायचे, माझा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितले बघा. तरी पण तुम्हाला सांगते की थोडंसं तुम्ही पाण्यामध्ये हळद चिमूटभर टाका आणि ती जागा जी आहे ना ती तुम्ही पुसून घ्या. मी आमच्या घरी जी पूजा मांडणी करून व्रत करते ना, तर तुम्हाला आमच्या घरातली पूजा मांडणी मी दाखवते बघा. मला गोष्ट सांगायची राहिली तर मग अशी बघा, गुरुवार पहिला असो, दुसरा असो किंवा तिसरा असो, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण पूजा मांडणी केल्या गुरुवारी, त्या दिवशी जर आपल्या घरामध्ये एखादी महिला किंवा एखादी सुवासिनी महिला, कुमार, कोणती पण लहान मुलगी व्यक्ती येऊ दे, तर त्या व्यक्तीला तुम्हाला एक फळ द्यायचं आहे, हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि तिच्यासुद्धा पाया पडायचं, तिला प्रसाद द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 गुरुवारी व्रत करा. आता उद्यापनच्या वेळेला आपण किती कुमारिका घालायच्या, का सवासण्या महिला घालायच्या, अगदी सोपं उद्यापन कसं करायचं याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आहे व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बनवेन. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने तुम्ही 4 गुरुवारी पूजा मांडणी करू शकता. सोपी पूजा मांडणी, जास्त म्हणजे खर्चसुद्धा नाही आणि सोप्यातलं सोप्यात आहे. पण माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहण्यासाठी तुम्ही नक्कीच पूजा मांडणी घरामध्ये करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. हे व्रत खूप महत्त्वाचं व्रत आहे आणि प्रत्येक महिला, कुमारिका महिला हे लहानपणापासून व्रत करत आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक कुमारिका महिला आणि प्रत्येक सवासिनी महिला ही नक्कीच व्रत करत असणार. त्यामुळं व्रत तुम्ही अगदी असंच मनापासून करा घ्या. आणि त्यानंतर बघा, ही कथा खूप महत्त्वाची आहे. ही कथा आपण वाचूनच आपल्याला ह्या उपवासाचं हे फळ मिळत असतं. यासाठी मला एक तुम्हाला सांगायचं सुद्धा आहे, तुमच्या घरात जर काही प्रॉब्लेममुळं काही प्रॉब्लेममुळं पूजा मांडणी जर केली जात नाही, काही प्रॉब्लेममुळं पूजा करता येणार नाही, तरीसुद्धा तुम्हाला कथा ही नक्कीच ऐकायची आहे. कारण ज्या वेळेला आपण ही कहाणी ऐकतो, ही कथा पठण करतो, त्याच वेळेला आपल्याला ह्या पूजेचं, ह्या उपवासाचं फळ मिळत असतं. यासाठी कथा नक्कीच पठण करायची. त्यानंतर काय करायचं, संध्याकाळच्या वेळेला एक 7-7:30च्या दरम्यान ज्या वेळेला तिन्हीसाण होते, लक्ष्मी यायची वेळ असते बघा, त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये कथा पठण करायला बसण्यासाठी आसन घ्या आणि अगदी शांत मनाने ही कथा जेवढ्या तुम्हाला ऐकू येईल तेवढ्या आवाजामध्ये कथा पठण करा. कथा पठण केल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जो गोड पदार्थ असेल, शिरा बनवला असेल तुम्ही किंवा पंचामृत जे बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्या. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरामध्ये जे पण संध्याकाळी आपण भाजी चपाती, त्या दिवशी तुम्ही जो गोड पदार्थ नैवेद्यासाठी केला आहे, चपाती, भाजी, वरण, भात, हे जो जेवणाचा नैवेद्य आहे तो सुद्धा आपल्याला संध्याकाळी दाखवून घ्यायचा आहे पुस्तक वगैरे वाचून झाल्यानंतर. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीला नमस्कार करायचा, महालक्ष्मीला प्रार्थना करायची की मी मनोभावे तुझं व्रत आधीपासून करत आले ना, आतासुद्धा मी तुझं व्रत केलेलं आहे. हे 4 गुरुवार माझ्याकडनं तू व्रत करून घे. तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आणि व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येता माझ्याकडनं हे 4 गुरुवारचं व्रत तू व्यवस्थित करून घ्या. सर्व बोलायचं, काही चुकलं असेल क्षमा वगैरे मागायची. मग अशी बघा, गुरुवार पहिला असो, दुसरा असो किंवा तिसरा असो, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण पूजा मांडणी केल्या गुरुवारी, त्या दिवशी जर आपल्या घरामध्ये एखादी महिला किंवा एखादी सुवासिनी महिला, कुमार, कोणती पण लहान मुलगी व्यक्ती येऊ दे, तर त्या व्यक्तीला तुम्हाला एक फळ द्यायचं आहे, हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि तिच्यासुद्धा पाया पडायचं, तिला प्रसाद द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 गुरुवारी व्रत करा. आता उद्यापनच्या वेळेला आपण किती कुमारिका घालायच्या, का सवासण्या महिला घालायच्या, अगदी सोपं उद्यापन कसं करायचं याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आहे व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बनवेन. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.